नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज जो न्यूजपेपर आणलेला आहे ही जी बातमी आहे पुण्यनगरी पेपरमध्ये आलेली आहे। आज 30 तारीख आहे, 30 जानेवारी 2019 बरोबर। तर ही जी बातमी आलेली आहे ही आहे पुण्यनगरी पेपरमध्ये आलेली आहे आणि ही बातमी आपल्याला सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती येथे असलेले श्री उमेश रुपनवर सर यांनी नुकतीच आम्हाला व्हॉट्सअपला ही माहिती सेंड केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे जास्तीत जास्त तुमच्या यूट्यूब मार्फत उमेदवारांना कळवा, कारण उमेदवारांना देखील कळलं पाहिजे नेमकं काय प्रकरण आहे। तर मित्रांनो, ही पुण्यनगरी पेपरमध्ये बातमी आलेली आहे, तर आपण पेपरमध्ये आलेली बातमी आपण पूर्ण बघूया। बारामती राज्याच्या गृह विभागाने नुकताच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मैदानी चाचणीऐवजी, तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी आपला एक प्रश्न त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। प्रश्न असा आहे की भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली, बरोबर। या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आपण बघा पेपरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे। राज्याच्या गृह विभागाने नुकताच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षेच्या निर्णयाबरोबरच मैदानी परीक्षेचे गुण 100 ऐवजी 50 केले आहेत। याबाबतचा अध्यादेशही जारी केल्याने पोलीस भरती प्रक्रियेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, बरोबर आहे मित्रांनो। आणि राज्याच्या गृह विभागाने हा घेतलेला निर्णय भावी पोलिसांसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अनेक वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रियेत 100 गुणांची परीक्षा होती मित्रांनो। तर आपण हे टोटल वाचूया। तर यातलं जे तुम्हाला पण माहिती आहे कोणते इव्हेंट बंद केलेले आहेत आणि कोणते इव्हेंट आहेत सध्या। फिजिकल 50 मार्काचं हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि थोडंफार अजून एक्स्ट्रा देखील काय माहिती दिलेली आहे। तर आपण इथे बघू शकता, सह्याद्री करिअर अकॅडमीचे प्रमुख उमेश रुपनवर सर म्हणाले की या निर्णयाबाबत गृह विभागाने फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, बरोबर आहे मित्रांनो। सरांचं बोलणं एकदम करेक्ट आहे, कारण एकाच टायमाला एवढ्या जणांची परीक्षा घेतली तर बघून लिहिण्याचं प्रमाण देखील वाढू शकतं। विद्यार्थ्यांमध्ये अंतर किती असतं त्याच्यावर देखील परिणाम होऊ शकतो आणि हा परिणाम मेरिटवर होऊ शकतो। तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी कमेंट अशी केलेली होती की सर पहिली लेखी परीक्षा जर का ठेवली तर महाराष्ट्र शासनाला बुद्धीने हुशार असलेले विद्यार्थी पोलीस भेटतील। तर मित्रांनो, तुमचं देखील म्हणणं बरोबर आहे। जर आधी लेखी परीक्षा ठेवली तर महाराष्ट्र शासनाला जे बुद्धीने चांगले आहेत तसे पोलीस महाराष्ट्र शासनाला भेटतील, बरोबर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मला एक उत्तर सांगा, आधी फिजिकलचं जेव्हा पहिल्यांदा फिजिकल होतं त्यानंतर लेखी परीक्षा होती, बरोबर। तर फिजिकलचा एखादा विद्यार्थी 97, 96, 92 मार्क पाडून तो लेखीला पात्र झाला, बरोबर। तर 97, 96, 98 मार्क पाडलेला विद्यार्थी साहजिक पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी त्याची शारीरिक पात्रता, तो शरीराने एकदम तंदुरुस्त आहे ह्याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं, बरोबर। आणि ज्या विद्यार्थ्याने फिजिकलमध्ये चांगले मार्क पाडले साहजिक त्यांची लेखी परीक्षेमध्ये त्यांची निवड झाली। मग जे विद्यार्थी टोटल 185 मार्क पाडून पोलीस होतात, 180 मार्क पाडून पोलीस होतात किंवा 184 मार्क पाडून पोलीस होतात, ते विद्यार्थी हुशार नाहीत का, हा देखील प्रश्न मोठा उद्भवतो। जे विद्यार्थी असे बोलतात की पहिल्यांदा लेखी परीक्षा ठेवली तर चांगले विद्यार्थी, बुद्धीने हुशार असलेले विद्यार्थी आपल्याला पोलीस दलामध्ये भेटतील। तर मित्रांनो, पहिले फिजिकल घेतलं, नंतर लेखी घेतली। नवी मुंबईचं मेरिट मित्रांनो 185, 180 लागतं। तर 180 मार्क पाडणारे विद्यार्थी मूर्ख आहे का, त्याला बुद्धिमत्ता नाही का, ह्याच्यावरून स्पष्ट होतं मित्रांनो। पहिलं फिजिकल ठेवला तर फिजिकल तंदुरुस्तवाले विद्यार्थी पुढे जातील आणि त्यानंतर लेखी घेतला, ज्याने अभ्यास केला आहे तो विद्यार्थी चांगल्या मार्काने देखील पास होतो। 185, 87, 80 मार्क पाडणारा विद्यार्थी देखील हुशार असतो, असं समजू नका। पहिलं फिजिकल घेतल्यानंतर कमी हुशारवाले विद्यार्थी पोलीस होतात, तसं काही नसतं मित्रांनो। ज्याला आरक्षण आहे तो कशाही पद्धतीने होतो, ज्याला आरक्षण नाही ते बरोबर 185, 180 मार्क पाडून मेहनती असलेले विद्यार्थी होतात। ते मित्रांनो, आणि याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे, पोलीस कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याची गरज आहे। या पार्श्वभूमीवर अनेक वर्षापासून पोलीस भरती प्रक्रियेसाठी महिला व पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीला सुरुवातीला प्राधान्य दिले जात होते। सध्या राज्यामध्ये गुन्ह्यांची संख्या वाढू लागली आहे, त्यातच
लोकसंख्येच्या मानाने पोलिसांचे असणारे अपुरे बळ कायदा सुव्यवस्थेच्या चिंतेचे आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी शारीरिक ताकदीने बलाढ्य असण्याची आवश्यकता आहे. यासाठी मैदानी चाचणीलाच प्राधान्य द्यावे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पुण्यनगरीशी बोलताना व्यक्त केलेले आहे. तर मित्रांनो, आजचा पेपर आहे, 30 तारीख आहे. आजच्या पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे. तर मित्रांनो बघा, इथे लेखी परीक्षेत देखील लिहिलेलं आहे, लेखी परीक्षेसाठी एका वेळी हजारो विद्यार्थी असल्याने या विद्यार्थ्यांमधील अंतरही कमी असण्याची शक्यता असून त्यामुळे परीक्षेवेळी उत्तरपत्रिका एकमेकांची बघून लिहिण्याचे प्रकार देखील घडू शकतात. याचा परिणाम गुणवत्ताधारक उमेदवारांवर होणार आहे. परीक्षा हॉलमध्ये प्रत्येक उमेदवारांवर लक्ष देणे अवघड होणार असल्याने लेखी परीक्षेचा ताण प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान श्री सह्याद्री करिअर अकॅडमीचे प्रमुख उमेश रुपनवर म्हणाले, या निर्णयाबाबत गृह विभागाने फेरविचार नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, नक्कीच केला पाहिजे. आणि मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी पोलीस भरती होणार नाही. याचा व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक टाकलेली नाही, पण थोड्याच वेळात टाकणार आहे. आणि जर काय डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटली नाही तर तो व्हिडिओ देखील लवकरच अपलोड होईल. जळगाव जिल्ह्यामध्ये जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी समजून घ्या, जळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी पोलीस भरती होणार नाही. आंतरजिल्ह्यामधून जे काही उमेदवार आलेले आहेत त्यांच्यासाठी त्या जागा उपलब्ध केलेल्या आहेत. 119 जागा आहेत मित्रांनो. तर यंदाच्या 8 जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती होणार नाही असं परिपत्रक मागे आपल्याला आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता 9वा जिल्हा देखील ॲड करावा लागेल. तो जिल्हा आहे जळगाव. तर मित्रांनो, तो व्हिडिओ देखील लवकरच अपलोड होईल. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नवीन व्ह्यूअर असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.